घ्या. मासा धुवायचा आता, धुवून स्वच्छ करायचा. ज्वारी का आटा. हा, ज्वारीचं पीठ टाकायचं, त्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यात ह्यात मिरची पूड टाकणार आपण. 2 चमचे मिरची पूड टाकणार, 1 चमचा हळद टाकणार आणि 1 चमचा धनिया पावडर टाकणार. आपण आता ही लसूण आल्याची पेस्ट टाकली. असं करून आपण अर्धा तास ठेवणार. मग ह्याचा आपण फ्राय करणार. आता ह्याचा आपण फ्राय करणार 15 मिनिटांनी. मासे धुवून घेतलेत आपण. त्याला आता हळद, मीठ, मिरची पावडर, धने पावडर सगळं लावलंय. आता हे 15 मिनिटं ठेवायचं. आता ह्याचा फ्राय करायचा. आता फ्रायचा मसाला तयार करत आहे. करणार आहे पापलेटचा रसा, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण. रसा करणार आहे आपण. मसाला वाटून. आता मसाला बारीक झाला. झालं. आता मिरची पावडर घालायची 2 चमचे. 2 घाला, 3 घाला, तुमच्या ह्यानं घालायची. आणि हळदी पावडर घालायची. आणि धने पावडर घालायची. हिंग पावडर टाकायची. आता ज्वारीचं पीठ, रवा, कॉर्नफ्लावर, डाळीचं पीठ, मिरची पावडर, हळदी पावडर, हिंग, धने पावडर. आता एकत्र करायचं. फ्रायचा मसाला तयार झाला. हे सगळं मिक्स करायचं फ्रायसाठी. त्याचा आपण आता फ्रायसाठी मसाला बनवला आहे. आता ह्यात फ्राय करणार आपण. ते इथे आपण हे करतो आणि ते तिथं बघतो. हे कोई नहीं रहता तर करणे का ये घर में. कोई बात नहीं. अंडा करी करणार आहे. अंडा करी तेल टाकते. जल्दी. खोबऱ्याचा यात मसाला टाकणार. आता मसाला टाकतो. आता कोल्हापुरी मसाला टाकणार. लसूण कांद्याचा घरगुती मसाला आहे आमचा. आम्ही तयार करतो घरामध्ये. त्याचा आम्ही आता अंडा करी करणार आहे. माशाला पण हे चालतं. मासा पण ह्यात केला तर चालतो, छान होतो. हे अच्छा करा. तेलात टाकल्यावर मी आता मसाला भाजून घेतला हा. आता ह्यात आपण पाणी टाकणार. और इस पे तेल लगाए क्या? हाँ, उसको तेल लगाने का. यस, पानी टाकणार आता. थांबा, पाणी टाकते. अरे गिरे का. आता यात आपण पाणी टाकणार. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकायचं. घट्ट करायची, पातळ करायची, तुमच्या हिशोबावर करायचं. कारण आम्ही तर अंडा करी अशी करतो. आता उसका निकाल. तवे पर तेल डाल. बोल. ह्यात आता आलं लसूण टाकले आम्ही 15 मिनटं झालं करून. आता हे फ्राय ह्यात करायचे. असं ह्याला लावायचं. ह्याला असं लावायचं, लावून घ्यायचं ह्याला. हे फ्राय करायसाठी हे करून घ्यायचं आणि तव्यात टाकायचं. हे करायचं आहे.
हे आम्ही लावून 15 मिनटं झाले, हळद सगळा मसाला लावून. आता आम्ही फ्राय करतोय. झाला आमचा फ्राय. आता आम्ही हे आता फ्राय केले. आता हे तेलात टाकणार. हे तेलात टाकणार. आता आपण हे केलं, आता हे तेलात टाकलं. आता फ्राय करून घ्यायचं, आपण चांगलं भाजून घ्यायचं. हे आता हे असं टाकायचं, ह्याच्यावर आपण तेल चांगलं सोडायचं. आणि आता आपण पलटी करणार आहे. हे पापलेट मासा आहे. आता पलटी करायची उलटली. आता हे आपण असं पलटी करणार. हे असं पलटी करणार आपण. मासा चांगला लागतो हा पापलेट मासा. खायला पण चविष्ट लागतो, छान लागतो. हा असा फ्राय करायचा. बारीक आहे. हां, माशाचं ते सगळं ह्यात टाकते आता फ्राय करायसाठी. हां, अभि हे राहिलेलं, हे शिल्लक राहिलेलं पुढच्या माशाला केलं तर चालतं. फ्रीजमध्ये ठेवा. समज आता आपला पापलेटचा फ्राय तयार झाला. अरे अंडा काय करना, क्या करूं? अंडा काय करने का, तेरे को बताती ना मैं क्या करने का. इधर आ. वो पीछे वाली गैस के लिए. चल आ लो जल्दी. ओए हाँ बताओ ना क्या करना है. तीनों गैस. अंडा ऐसा हे बघ इकडे. छील ना के हट जाओ, मैं छील दूं. हे बघ अंडा असं सोलायचं. दीदी अंडा असं सोलायचं. वो भी गुस्सा है उसका. अंडा असं हे असं सोलून घ्यायचं. असा केलाय आपण. असं अंड्याला असं टोचा मारायचा. अंडं छान लागतं खायला. तसंच टाकायचं नाही. तसं टाकलं तर रसा त्यात जात नाही. त्यामुळं असं करून टाकायचं. ही झाली आमची अंडा करी. पलट नाही बोल झाला. क्या रेडी है. मासा अंडा करी, पापलेट, अंडा करी, चपाती, कोशिंबीर, भात, लिंबू. आम्हाला थाली तयार हो गई. आमचं ताट तयार झालं.